नमस्कार, मी डॉक्टर साईनाथ पोवार, ओम साई ॲलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिकतर्फे आपले स्वागत करतो. अस्थमा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी अस्थमामध्ये कोणकोणती लक्षणं असू शकतात, तर त्यामध्ये असू शकतो वारंवार उद्भवणारा खोकला, विशेषतः रात्री व पहाटे. त्याचबरोबर श्वास घ्यायला त्रास होणे, श्वास घेणे कठीण होणे, धाप लागल्यासारखे होणे, छातीत शिट्टीसारखा आवाज येणे, रात्री झोपल्यावर घरघर सुईसुई वाजणे. त्याचप्रमाणे तुम्ही जर पळायला गेलात किंवा थोडंसं खेळायला गेलात तर तुम्हाला लवकर दम लागणे, भरभर चालताना दम लागणे. त्याचप्रमाणे धूर, वातावरणातला बदल, थंड वस्तू खाणे, प्रवास, व्हायरल इन्फेक्शन, तेलकट खाणं, असं काही झाल्यानंतर जर तुमची लक्षणं वाढत असतील तर तुम्हाला अस्थमा आहे असं समजायला हरकत नाही आहे. आणि त्या अस्थमाची योग्य ट्रीटमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी त्रास होईल त्याचवेळी फक्त डॉक्टरांकडे जाऊन तात्पुरती औषधं घेणं ही अस्थमाची योग्य ट्रीटमेंट नाही. त्यासाठी तुम्हाला ॲलर्जी अस्थमा स्पेशालिस्टकडे जाऊन तुमच्या पल्मोनरी फंक्शन टेस्ट करून ज्याच्यामध्ये स्पायरोमेट्री, फोर्स ऑसिलेशन टेक्निक म्हणजे FOT या टेस्ट असतात, याच्यामध्ये करून तुमचा त्रास नक्की किती आहे ते चेक करून त्याची प्रॉपर इनहेलरची ट्रीटमेंट चालू करणे आणि नंतर त्याची ॲलर्जी टेस्ट करून त्याची योग्य ट्रीटमेंट करणे, या पद्धतीनं ट्रीटमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू.